हॅलो यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात सगळे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कारल्याची एक अतिशय चविष्ट आणि झणझणीत रेसिपी, कारलं आणि हरभऱ्याची डाळ रस्सा भाजी. अनेकदा आपल्या घरच्या लोकांना कारलं खायला आवडत नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही कारलं त्यांना बनवून खाऊ घातलं तर खरंच सांगते कारलं ते सगळेजण आवडीने खातील. तर चला मग ती कारल्याची भाजी कशी बनवायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मी एक कारलं घेतलं होतं आणि कारलं कट करून घेतलं. कट केल्यानंतर कारल्यामध्ये ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या. ह्या पद्धतीने सर्व कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि सर्व बिया काढून झाल्यानंतर इथं कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुतल्यानंतर इकडे ठेवायची कढई तापायला. नंतर घालायचं कारलं आणि कढईमध्ये कारलं घातल्यानंतर त्यावरती घालायचं हळद, चवीनुसार मीठ आणि तेल. आपल्याला इथं कारलं कलसून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. इथं मी हळद, चवीनुसार मीठ आणि तेल घालून घेतलं आणि छान आता याला 10 ते 15 मिनटं वाफेवर आपल्याला कलसून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं. तेल मीठ सर्व कारल्याला व्यवस्थित लागेल. आणि नंतर ठेवायचे, झाकण ठेवून द्यायचं आणि 15 मिनटानंतर असं आपलं कारलं व्यवस्थित कलसून घेतलं होतं आपण इथं. आणि चला आता रस्सा भाजी आपण इथं तयार करूया. तर त्यासाठी कलशेल कारलं घेतलं. नंतर अर्धा वाटी डाळ घ्यायची भिजलेली हरभऱ्याची. नंतर इकडं वाटण बघूया. एक कांदा, खोबरं, खसखस आणि लसण. कांदा इथं हलका भाजून घ्यायचा. थोडं तेल घालायचं आणि कांदा आता व्यवस्थित इथं हलका भाजला गेला. नंतर खोबरं घालायचं. खोबरं भाजलं की खसखस घालायची आणि सर्व आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं आणि असं वाटण इथं तयार करून घ्यायचं. नंतर ठेवायचं पातेलं. पातेलं गरम झालं की तेल घालायचं. ही भाजी अजिबात कडू लागत नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीने कारल्याची भाजी जर बनवली ना तर खरंच सांगते तुम्ही आवडीने खाल. तर नक्कीच ह्या पद्धतीने एकदा बनवा आणि आपल्या आवडीनुसार तिखट घाला. म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार भाजी. इथं मी 1.5 चमचा तिखट घातलं होतं. तिखट व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि नंतर वाटण घातलं, ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं. एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि इथं अंबारी मसाला आणि ग्रेव्ही मसाला घातला होता थोडा 1 चमचा. तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. नंतर थोडी हलकी हळद घालायची. आपण अगोदर पण हळद वापरलेली आहे. आणि थोडं नंतर पाणी घालायचं आणि आता 2 ते 3 मिनटं मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा हलकी तर्री सुटेपर्यंत. आणि छान आता हलकी तर्री आली होती भाजीला. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चला आता हा मसाला व्यवस्थित शिजला गेला. नंतर इथं डाळ घालायची हरभऱ्याची भिजलेली आणि डाळ आपल्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. डाळ शिजायला वेळ लागतो. आणि इथं डाळ शिजून घ्यायची अगोदर. नंतर कारलं घालायचं
कारलं आपण अगोदरच कलसून ठेवलं असल्यामुळं छान असं ते नरम झालेलं आहे. आणि नंतर आता इथं व्यवस्थित डाळ पण शिजली गेली. नंतर घालायचं कारलं. आणि तुमच्याकडे अशी कारल्याची भाजी बनवल्या जाते का? हरभऱ्याची डाळ आणि कारलं, ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ह्या भाजीमध्ये आता गरम पाणी वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि नंतर मी इथं गरम पाणी वापरलं. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. आणि नंतर छान अशी उकळून घ्यायची. आणि छान असा कलर पण आला होता आपल्या भाजीला. छान आता आपण इथं उकळून पण घेतली ही भाजी. तर तयार आहे आपली गरमागरम झणझणीत अशी ही कारल्याची भाजी. नंतर इकडं प्लेटिंग करून पण घेऊया. नंतर इकडे मी प्लेटिंग करून घेतली. आणि तुम्ही बघू शकतात प्लेटिंगमध्ये पण रस्सा, छान असा रस्सा पण तयार झाला होता. आणि असं जर कारलं तुम्ही कलसून घेतलं ना, त्यात जो कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. त्यात अजिबात पाणी घालायचं नाही, फक्त वाफेवरती कलसून घ्यायचं. आणि हे बघा झणझणीत असा रस्सा आपला कारल्याचा इथं तयार झाला होता. नंतर तुम्ही त्याला चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात. अगदी तुम्हाला जवळून दाखवलं मी, किती छान अशी आपली ही कारल्याची भाजी दिसत होती. शेंगदाण्याचं कूट घालून पण छान होती कारल्याची भाजी. पण तुम्ही अशी हरभऱ्याची डाळीची मिक्स भाजी करून बघा, याची टेस्ट पण अप्रतिम लागते. आणि रस्सा पण बघा किती घट्ट झाला होता. चला नंतर इकडं प्लेटिंग करून म्हणजे ताट तयार करून घेऊया. नंतर इथं चपाती, भात आपला स्किप झाला आज, सलाद आणि कारल्याची भाजी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही रेसिपी पण कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.